इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आज नवमीचा दिवस म्हणजेच माता सिद्धिदात्रीचा दिवस. जर सिद्धिदात्रीचं स्वरूप आपण बघितलं तर चतुर्भुज आहे. मातेच्या हातात शंख आहे, चक्र आहे, गदा आहे आणि कमळ आहे. आता प्रत्येकाचं एक स्वरूप असतं. शंखाचं स्वरूप काय आहे तर एकाग्रता. शंखाचा सायंटिफिकरित्या कसा वापर करता येतो एका सेशनमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं. थोडक्यात थोडासा मुद्द्याला स्पर्श करते की आपण शंखामध्ये सगळं ब्रह्मांड आहे बघा. जर शंखामध्ये आपण पाणी ठेवलं आणि ते पाणी रोज आपल्या ब्रह्मरंध्रावर जरी ओतलं किंवा ते पाणी प्राशन केलं तरी अनेक विकार आजार दूर होतात. एखादा आजारी माणूस आहे त्याला आपण शंखातलं पाणी द्यावं, किंवा आपल्या घरातली मुलं आहे त्यांच्या सगळ्या संतुलित विकास होण्यासाठी किंवा सर्वांगीण विकास होण्यासाठी जर आपण त्या मुलाला शंखातलं पाणी दिलं तर त्याच्यावर निश्चितच हळूहळू त्याचा चांगला परिणाम व्हायला लागतो. शंखातलं पाणी आपण आपल्या घरात शिंपडलं तर सगळी नकारात्मकता ही निघून जाते. शंख पूजेच्या वेळेला वाजवला जातो. तर हा अनेक ज्या नकारात्मक गोष्टी घरात असतात, ज्या कुणाकुणाच्या आपल्याच पावलानं आलेल्या असतात, कारण आपण कसं येतो, कुठल्या मनस्थितीत बाहेरून येतो, आणि अनेक घरांमध्ये चपला ज्या आहेत त्या घरात ठेवल्या जातात. त्याच्यामुळे काय होतं की ही नकारात्मकता आपल्याला दिसून येते. मागे याचे अनेक संदर्भ देऊन मी आपल्याशी बोलले होते. तर आपण जर शंखाचा वापर केला, शंख हा पूजेत ठेवला, त्याचा ध्वनी निर्माण केला तर ही नकारात्मकता निघून जाते. मास्टर्स, त्याच्यानंतर चक्राबद्दल बोलते. चक्र हे जी दुसरी गोष्ट आहे ही सातत्य, कंटिन्युटी दाखवते. म्हणजे थांबायचं नाहीये, आपण आपले काम, आपले परिश्रम करत राहायला हवे. कुठेही हलगर्जीपणा करता कामा नये. चक्रासारखं आपण गतिशील राहायला हवं. त्याच्यानंतर तिसरं आहे की पद्म. पद्म हे दाखवते की कोमलता स्वभावातील. आपण कसं सौजन्यशील असतो, कोमल असतो स्वभावाने, तर हा गुण माता आपल्याला या कमळामधून दाखवतात. आणि गदा, जसं कमळ हातात ठेवता येतं ना तसं गदाही ठेवलीच पाहिजे. जर नकारात्मक शक्ती असेल तर त्याला जर तोंड द्यायची असेल तर स्त्रीच्या हातात ही गदा हवी. म्हणजे कुठलं वेपन कधी वापरायचं हे आपल्या हातात आहे. कधी लाटणं वापरायचं आणि कधी गुलाबाचं फूल वापरायचं. बिटवीन द लाईन्स. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की लाटणं मारा आणि फेका किंवा त्याचा वापर करा असं म्हणत नाही. जे काही समजायचंय, शहाण्यास सांगणे न लगे एवढंच. की जेव्हा आपल्याला आपल्या मुलांना योग्य शिक्षा द्यावी लागते तेव्हा ती द्यावीच लागते. त्याच्यात आपण म्हणतो ना सात्विकच गुण असले पाहिजे असं नाही आहे. सात्विक, तामसिक, राजसिक हे सगळेच गुण असले पाहिजे. त्याचा वापर करण्याचं संतुलन हे आपल्यात असायला हवं की कधी कुठल्या वेळेला कुठला प्रसंग येतो आणि कशा रीतीनं आपल्याला तो टॅकल करायचा आहे. सगळीकडे अंधार होता आणि आपण बघितलं की म्हणजे माता जेव्हा कुष्मांडा अ, या धर्तीवर आल्या, या धर्तीवर आल्या म्हणजे ब्रह्मांडात आल्या, तर त्यावेळेला त्या अशा गोड हसल्या आणि निर्माण झालं ते एक, आपण म्हणतो ना कुष्मांड, अंड म्हणजे बीज निर्माण झालं. आणि या बीजातून ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव यांची निर्मिती झाली. ब्रह्म म्हणजे निर्माण करण्यासाठी, विष्णू म्हणजे पालन करण्यासाठी आणि महादेव म्हणजे संहार करण्यासाठी. ब्रह्मा, विष्णू, महेश हा आपल्या प्रत्येकात आहे मास्टर. फक्त आपल्याला तो जाणावा लागतो. आणि जेव्हा आपण जाणतो की अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, मग मीच विष्णू आहे आणि मीच शिव आहे, त्याच्या हे जेव्हा आपण जाणतो ना तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतात. तुम्हाला फक्त इच्छा करायची की त्या गोष्टी अशा मिळतात. तुम्ही म्हणाल की मला हे कसं मिळालं, अरे हे तर शक्ती आपल्यात आहे.
मी फक्त जाणली नव्हती, आज मी जाणली. आणि आता या सगळ्या गोष्टी, हे सगळे चमत्कार मला पटपट होतात आहे, मिळतात आहे. फक्त त्या ऊर्जेशी कनेक्ट व्हा, तुम्हाला सगळे चमत्कार घडायला लागतील आयुष्यात. ध्यान या दोन शब्दांवर लोक म्हणतात काय ध्यान सांगते, काय ध्यान करायचं, आमचं काय वय आहे काय. पण मी खरंच आपण ही जी मंडळी आहे, जेव्हा 7 वर्षाची चिन्मयी ध्यान करते, काल पद्मजाताईंची 2 मुलं 10वीत 12वीत, मला असं वाटतं किती नशीबवान ही मुलं आहेत की यांना इतक्या लहानपणापासून या सगळ्या गोष्टींचा परिचय होतोय. आणि ही जेव्हा मोठी होतील तेव्हा किती सगळ्या गोष्टींची यांना पटपट पटपट उकल व्हायला लागेल. की ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर म्हणजे काय होतं, घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती. ममताचं उदाहरण घ्या ना, अगदी शून्यावस्थेत म्हणजे कन्स्यू व्हायच्या आधीपासूनच ती ध्यानात आहे. म्हणजे तिचं जे मूल होणार आहे ते काय, कोण तिच्या पोटी येणार आहे, हे कल्पना जर आपण केली तर ज्ञानेश्वर कसे पोटी येतात आहे ना. ती माता ही त्याच तोडीची असावी लागते की नाही. तर जे फक्त इच्छा करा, तुमच्या पोटी ते बाळ येतं जन्माला. तर मला खरंच तुमचं सगळ्यांचं कौतुक वाटतं. आणि कुठल्या अवस्थेपासून इथे आता शिकतात आहात हे बघा आपण. असो, मातेनी विचार केला आणि ब्रह्मा विष्णू महेश यांची निर्मिती झाली. आणि मग शिव कुष्मांडा देवीला शरण गेले. त्यांनी पूर्णपणे ते समर्पित झाले मातेला. आणि मातेनी आपल्यातलीच एक प्रतिमा निर्माण केली, ती म्हणजे सिद्धिदात्री, सगळ्या गोष्टी देणारी, सगळ्या सिद्धींना फक्त तुम्ही इच्छा करा, तुम्हाला सगळ्या सिद्धी देता येतील असं वरदान घेणारी, देणारी. त्या मातेनी स्वतःच्या 8 अष्टसिद्धी तर दिल्याच, पण त्याबरोबर कृष्णाने दिलेल्या 10 सिद्धी सुद्धा शिवांना दिल्या. आणि या आता झाल्या टोटल 18 सिद्धी. 18 सिद्धी महादेवाला मिळाल्या कोणाकडून, तर सिद्धिदात्रीकडून मिळाल्या. आता ब्रह्माला वाटलं ही सृष्टी तर निर्माण करायची आहे, पण या सृष्टीसाठी दोघांची गोष्ट गरज असते ना, स्त्री आणि पुरुषांची, नारायणी आणि नराची, नारायण आणि नारायणी दोघांची गरज असते. आणि मग त्यासाठी महादेवानी जेव्हा सिद्धिदात्रीकडे या गोष्टी मागितल्या, तेव्हा महादेवामध्ये अर्धनारी नटेश्वराचं रूप प्रगट झालं. म्हणजे ही केवढी मोठी ऊर्जा आहे, केवढी मोठी शक्ती की ही जी प्रत्येकात असते. तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये अर्धनारी नटेश्वर आहे. बरोबर ना मास्टर्स? अंगठे दाखवा फक्त. उजव्या बाजूला असतात ते महादेव असतात आणि महादेवी असतात त्या डाव्या बाजूला असतात. फक्त आपण आपल्यातली ही महादेव आणि महादेवाची शक्ती आपल्याला जागृत करायची आहे. तर ही कधी होते? कुंडलिनी जेव्हा आपली वरवर वरवर जायला लागते आणि जेव्हा त्या इथे ब्रह्मरंध्रात भेटतात इथे महादेवाला, तेव्हा आपल्यातली कुंडलिनी पूर्णपणे जागृत होते आणि हे सहस्रदलाचं कमळ आहे ते उघडलं जातं. खूप सिक्रेट्स आहेत जे आपल्याला रोज देत असते, प्रयत्न करत असते आपल्या बाजूनी. आणि मास्टर्स, इतक्या गोष्टी आहे, जेव्हा आपण या चक्रांबद्दल जाणून घ्याल की हे चक्र कुठल्या लेव्हलला काम करतात आणि कशी मदत करतात, कशा रीतीनं उघडतात, त्यांच्या जेव्हा तुम्ही स्पंदनं जाणाल, ते कसे स्वच्छ केले जातात, ऊर्जा कशी घेतल्या जाते आणि आपणच आपला विकास हळूहळू कसा करतो, या सगळ्या गोष्टी एक गूढ रहस्य आहे. पण आपल्याला रोज इथे महादेव आणि महादेवाची असीम कृपा आहे की शंकर महाराजांच्या आशीर्वादानं ते बोलवणारा धनी आहेत, ते करून घेतात आहेत. मला वाटतं मातेबद्दल मी जेवढं काही माहिती होती तेवढी आपल्याला दिली. आता माता ही सिद्धिदात्री आहे, सगळ्या सिद्धी देणारी आहे. फक्त त्यांच्या ऊर्जेशी आपल्याला स्वतःला जोडून घ्यायचंय. जसं आपण केवढी मोठी प्रोसेस कालची होती ना, की मातेच्या गर्भात आपण गेलो होतो आणि मातेच्या गर्भात तुम्ही जेव्हा एक गर्भ म्हणून तो अनुभव घेतला, तेव्हा किती मोठ्या गोष्टी तुमच्याशी कनेक्ट झाल्या की मातेचं जे रूप आहे ते कनेक्ट झालं, मातेचा ज्या क्वालिटीज आहेत त्या कनेक्ट झाल्या, मातेचं जे साहसी जी वृत्ती आहे, साहसी रूप आहे, तिच्या सगळ्या काही गोष्टींशी तुम्ही कनेक्ट झाला. तो त्याच्यामुळे जे संस्कार आई आपल्या मुलावर करत असते ते सगळे संस्कार तिने आपल्या गर्भावर केले आणि आपण गर्भ होतो मातेचा. ही केवढी मोठी गोष्ट आहे, कुठे मिळते?
ही गोष्ट फक्त तेव्हाच साधली जाते जेव्हा महाराजांची आणि महादेव महादेवीची कृपा आपल्यावर होते. आणि या सगळ्या गोष्टी, हे सगळे संस्कार आपल्याला आपोआप आपोआप मिळतात. असो, जेवढी माहिती आहे सिद्धिदात्रीची तेवढी दिली. आता अध्याय 15व्याकडे आपण वळूया. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा आपले गुरु आपल्या पाठीवर थाप देतात अशा प्रकारची, तेव्हा त्या व्यक्तीचा कल्याण, त्या व्यक्तीचं जी कल्याणाची जी सुरुवात आहे ती व्हायला लागते. फक्त अनुभव करा की माझ्या गुरूंनी माझ्या पाठीवर थाप दिली आहे, एकदम जोरात जोरात थाप, आणि त्यांचं प्रेम तुम्हाला कसं मिळायला लागतं, या सगळ्या अद्भुत गोष्टी तुम्हाला आपोआप अवगत होत जातील. एक गोष्ट अशी आहे मास्टर्स, की जर आपला ऑरा, ऑरा हा शब्द पुन्हा मी त्याला फोकस करते, ऑरा जर नाजूक असेल तर अनेक नकारात्मक गोष्टी आपण खेचतो. व्यक्ती आपल्या घराजवळ असतील, थोडंसं मानसिक संतुलन किंवा थोडंसं असे भीती असणाऱ्या किंवा खूप अशा काळजी करणाऱ्या अशाही व्यक्ती आपल्या घरातही असतात, आपल्या बाहेरही असतात, आजूबाजूलाही असतात, की सतत काळजी करणाऱ्या व्यक्ती. तुम्ही त्यांना विचारा तुम्ही कसे आहात, एक लिस्ट त्या सुरू करतील कंप्लेंट्सची, की माझं ना डोकंच खूप दुखतं, माझ्या डोळ्यांनी काही नीट दिसत नाही, कानाने काही ऐकू येत नाही, गुडघ्यांचं ऑपरेशन झालंय, नीट काही चालता येत नाही, पर पोरी बाळी काही लक्ष देत नाही. अरे किती तक्रारी, किती तक्रारी, त्यांच्या तक्रारी संपतच नाही. किंवा अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्या फक्त आणि फक्त नकारात्मकच बोलतात, भांडणं करतात, घरातही आहेत बाहेरही आहे. अशा व्यक्तींना, अशा जर व्यक्ती असतील तर तुम्ही बघा की त्यांचे अमावस्या आणि पौर्णिमेला मनाची आंदोलनं ही जास्त तीव्र असतात, आणि अष्टमीला चतुर्थीला पण या अशा गोष्टी घडून येतात. तर घरात भांडणं का होतात, का असं का होतं, तर नकारात्मक ऊर्जा त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येते. अशीच गोष्ट पेंटर कडलसकरांची आहे की त्यांच्या मुलीला खूप नकारात्मक बाधा झाली होती. मी ते शब्द मला वापरायलाच बरोबर वाटत नाही. नकारात्मक बाधा म्हणजे सगळ्यांनाच कळतं की नेमकं काय झालं होतं. आणि ती मुलगी मोठ्या मोठ्याने ओरडायला लागली, नाचायला लागली आणि खूप असा त्रास द्यायला लागली. त्यांनी खूप ठिकाणी दाखवलं, तंत्र मंत्र सगळं केलं, पण काही यश मिळत नव्हते त्या गोष्टीला. आणि मग त्यांनी भस्मेंना सांगितलं. भस्मे म्हणाले, अरे इकडे तिकडे काय फिरता, तुम्ही साक्षात जर महाराज आपल्या घरी आहे तर महाराजांशीच बोला ना, दाखवा ना त्यांना. आणि महाराजांच्या फोटो समोर ते बसले, त्यांनी दिवा लावला, उदबत्ती लावली. याच्यासाठी सांगते मास्टर्स की जेव्हा जेव्हा आपल्या घरात असे प्रसंग येतात तेव्हा तेव्हा आपणच असं जर काही केलं, आपल्या गुरूंना शरण गेलो आणि केवळ ही प्रोसेस केली की 2 कापूर लावा आणि पूर्णपणे महाराजांवर, आपण जे आपले गुरु आहेत त्यांच्यावर सोपवून द्या, तर तुम्हाला लक्षात येईल की ती प्रोसेस सुरू होते आणि ती जी नकारात्मक शक्ती आहे ती हळूहळू हळूहळू कमी होते. तर त्यांना एका लग्नाला जायचं असतं बहिणीच्या घरी, आणि मुलीला आणि आईला त्यांनी पाठवलं असतं, म्हणजे बायकोला पाठवलं असतं, आणि ते इकडे प्रार्थना करतात, रडतात की माझी पोरगी अशी नाचून राहिली आहे, मी काय करीन. आणि ते तर सगळा प्रोग्राम ठरला असतो लग्नाचा. तर ह्या दोघी तर निघून गेल्या असतात, पण होतं काय त्या लग्नाच्या ह्याच्यात, ही मुलगी मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते, शंकर्या मी जाते रे, मला मारू नको, मला मारू नको. आणि अगदी गावाच्या वेशीबाहेर धावत जाते, आणि धावत झाल्यानंतर मूर्छित पडते, आणि त्यावेळेला तिची जी बाधा असते ती निघून जाते. मास्टर्स, इतका पैसा लोक याच्यासाठी खर्च करतात, खूप पैसा खर्च करतात, याच्याकडे त्याच्याकडे जातात, तंत्र मंत्र सगळं करतात, पण होतं काय की अपयश मिळतं. तर केवळ आपल्या गुरूंना शरण जा, आणि त्यांचा जो अंगारा असतो तो पाण्यात टाका आणि तो प्राशन करायला सांगा, किंवा जे जे आपण बनवतो त्याच्यामध्ये तो थोडा थोडा अंगारा मिसळा, तर तुम्हाला असं लक्षात येईल की ही बाधा हळूहळू कमी होते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की एका बाईचं पाय आखडतात, आणि साई महाराज, आता बघा साई महाराज काही सोडवू शकत नाही का तो प्रश्न, पण म्हणजे यांचं ठरलेलं असतं की तुझं जर भलं मला शंकर महाराजांकडून करून घ्यायचं ना, पुढचा मार्ग शंकर महाराजांकडून मला दाखवायचंय, तर ते बरोबर शंकर महाराजांकडे सोपवतील. किंवा शंकर महाराजांना असं वाटत असेल की साई महाराजांकडे पाठवावं, तर ते साई महाराजांकडे पाठवतात.
अशीच एक ही गोष्ट म्हणजे मेहरबाबांची मी आपल्याला सांगितली होती, की 4 आणि 5 गुरूंशी त्यांचा बरोबर कसा संपर्क घडवून आणला. आता त्या गोष्टीकडे वळत नाही, फक्त मी माझा मुद्दा आपल्यासमोर ठेवला. तर या बाईला सुद्धा महाराजांनी अगदी क्षणात ठीक केलं. उपासनी महाराज हे नाव आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल साकोरीमध्ये. तर ही विदेह स्थितीमध्ये राहत आणि अनेक जे अंधश्रद्धा निर्मूलन एक असतं ना, की हे काही तुम्ही थोतांड आहे बा. आणि मग त्यांनी थोडं ऑब्जेक्शन घेतलं, त्यांच्यावर खटला भरण्यात आला आणि हा खटला खूप रंगत होता. आता हे वकील कोण होणार? तर महाराजांनी क्षत्रिय वकील जे आहेत नगरचे त्यांना सांगितलं की तुम्हीच बघायचं. बरं, ते म्हणाले की मी तर दिवाणी आहे, मी तर काही क्रिमिनल लढत नाही, ही तर क्रिमिनलची केस आहे, मी कसा लढू? तर त्यांनी सांगितलं की नाही, ही तुम्हालाच लढायला हवी. आणि मग महाराजांनी सांगितलं तर ती करायलाच हवी ना. तर त्यांना जाणवलं की मी हे करणारच नाहीये, मला हे जे बळ देणार आहेत हे सगळे शंकर महाराज आहे. आणि ती केस जी आहे ना ती इतकी तुफान रंगली की त्या जजना सुद्धा कळत नव्हतं की हे नेमकं काय होतंय. अशी मती जेव्हा गुंगून जाते असं शब्द त्यांनी वापरलेला आहे, तर त्यांची मती सुद्धा गुंगून गेली होती. आणि हे केस ते लढले, उपासनी महाराज जिंकले आणि ब्रिटिश सरकारने क्षत्रियांचा सत्कार केला. बार ॲट लॉ ही पदवी त्यांना देण्यात आली. महाराज खूप प्रसन्न झाले, खूप खूप खुश होते, खूप आनंदित होते. म्हणाले, माग तुला काय मागायचे? गाणगापूरला होते, त्यांनी सांगितलं मला दत्तांच्या पादुका हव्या. तर त्यांनी भस्मात हात घातला आणि त्या पाषाणातल्या पादुका, पाषाणी पादुका त्यांना काढून दिल्या. आजही असं म्हणतात की क्षत्रियांच्या घरी नगरला या पादुका पूजल्या जातात आणि दत्ता महाराजांचा मोठा उत्सव केला जातो. दुसरी एक गोष्ट दिली आहे की शेख अब्दुल रझाक बियाबानी हे पोलीस अधिकारी होते आणि यांना वाटलं की आपण खूप ऐकतोय यांच्याबद्दल, बघावी परीक्षा घ्यावी यांची. आणि कधीही गुरूंची परीक्षा घेतो या उद्देशानं त्यांच्याकडे जाऊ नये. तर आता पोलीस अधिकारी ना, संशय मनात, बघतो बा कसे आहेत काय आहे. गेले, साध्या वेशात गेले. महाराजांनी त्यांना वर बघितलं जरा आणि सांगितलं तुम्ही पोलीस आहात आणि तुमचे हे हे गुरु आहेत आणि तुम्ही जो गुरुमंत्र जपताय हा जपून राहिलेत. ते एकदम पहिल्याच याच्यात गार झाले आणि त्यांनी महाराजांच्या चरणावर डोकं ठेवलं. म्हणतात ना, परीक्षा घ्यायला जातो मग आपलीच परीक्षा होते, तसाच प्रकार इथे झाला. माल पाठकांना इच्छा झाली की महाराजांनी मला दर्शन द्यावं, तर राम कोराड यांच्या रूपात त्यांनी दर्शन दिलं. राम कोराड यांचा कालच उल्लेख केलेला आहे. तर क्षणार्धात ते महाराज दिसायचे आणि क्षणार्धात राम कोराड दिसायचे. आपण कालही बघितलं की गंधेंचं जे रूप होतं ते स्वामी समर्थांचं रूप महाराजांनी दाखवून दिलं. तर महाराज असं हे किमया नेहमी करत की त्यांना जेव्हा दर्शन द्यायचं झालं तेव्हा ते क्षणार्धात रूप घ्यायचे आणि दुसऱ्याच क्षणात ते रूप त्या व्यक्तीचं पालटवून टाकायचे. नाना सोनटक्के यांच्या घरात जेव्हा महाराज एकदा बसले होते तेव्हा एक भगवे वस्त्र घातलेला साधू आला आणि तो म्हणाला की मला महाराजांना भेटायचंय. आणि सोनटक्के बसलेले, सोनटक्केंच्या बाजूलाच महाराज बसलेले, महाराजांच्या समोर तो उभा आहे आणि तो म्हणतोय मला महाराजांना भेटायचंय. म्हणजे सोनटक्के तर अगदी त्यांना प्रश्नार्थक मुद्रेने पाहायला लागले की अरे, महाराजांना कसे काय दिसत नाही? माझ्या बाजूला महाराज बसले, हा महाराजांच्या समोर उभा आहे आणि महाराज कसे दिसत नाही? तो निघून गेला आणि नंतर मग सोनटक्केनी प्रश्नार्थक मुद्रेनेच तो महाराजांकडे बघायला लागला. महाराज म्हणाले अजून त्याची वेळ यायची आहे. म्हणजे जेव्हा वेळ येते तेव्हाच आपल्याला आपले गुरु भेटतात, ते शोधत येतात. पण वेळ नसेल तर ते तुम्हाला नाही भेटत. महाराज एकदा काशीला गेले होते आणि काशीला गेल्यावर पौराहित्य करणारे काही मंडळी त्यांच्याकडे आली. अरे, कसले रे बाबा तुम्ही महाराज? महाराजांची एकही गुण तुमच्यात दिसत नाही. तुम्ही तर तुमच्यात ज्या सगळ्या आम्ही नकारात्मकच गोष्टी बघतो. कसले महाराज? तुम्ही राहता तरी कसे? ढिले ढाले कपडे, कोणाचेही कपडे घालून घेता, ते कपड्यांवरही डाग पडलेले. कारण महाराज आपल्या हाताने खात पण नसत ना, ते
कोणीतरी भरवून द्यायचं, मग त्याचे पण डाग पडायचे. पान त्याचे डाग, कुठे चहा सांडलाय, असे कसे कपडे घालता ढिले ढाले, कसे केस विस्कटलेले, असे आपले बसता. कसले महाराज तुम्ही? काहीतरी तुमची असे कृती सुरू असते, तुम्ही अमृत घेता. कसले महाराज? एकही तर गुण तुमच्यात नाही. सिद्ध करा तुम्ही महाराज आहेत. महाराज फक्त हसतात. आणि तिथे एक सागरगोट्या खेळणारी एक लहानशी मुलगी असते. तिला म्हणतात, ये इकडे, ये, यांना सांग वेद म्हणजे काय, दाखव. आणि ती मुलगी सागरगोट्या बाजूला ठेवते आणि घडघड 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 जे बोलते तर साक्षात सरस्वती माता तिच्या जिव्हावर बसले आहेत की काय, आणि वेदव्यास तिच्याकडून बोलवून घेतात आहे की काय, असं सगळं ती पांडित्य, जे वेद कधी ऐकलेलेही नसतात असं ज्ञान ती लहानसं लेकरू या पौराहित्य करणाऱ्या व्यक्तींना देते. आणि सगळे जण महाराजांना शरण जातात की आम्हाला क्षमा करा. किती अद्भुत गोष्ट आहे नाही की मला तर खूपच कुतूहल आणि एक हे वाटतं की आपण किती भाग्यवान आहोत की आपल्या पुण्यात, नगरमध्ये, या सगळ्या महाराष्ट्रात साक्षात महादेव मराठी भाषा बोलतात, इतक्या लोकांना भेटतात, आपल्याच परिवारातल्या मंडळींना त्यांच्या घरी जाऊन राहतात आणि त्यांच्याकडून आपल्याशी संवाद साधतात. किती सगळ्या अद्भुत गोष्टी आहेत या, कल्पनेच्या पलीकडे, तर्काच्या पलीकडे. 13 देशांमधून कसा प्रवास करतात आणि कशी लोकांना मदत करतात. फक्त इच्छा करा, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. महादेवाचं हे भोळं भाबडं रूप बघत राहावंसं वाटतं. त्यांच्या चरणापासून त्यांच्या सुंदरशा डोळ्यांपर्यंत, त्यांच्या डोळ्यात डोळे आपण घालूच शकत नाही. चटकन आपले डोळे खाली जातात, कारण आपल्या हृदयातले सगळे भाव त्यांनी वाचलेले असतात. मी पूर्णपणे महाराजा तुम्हाला शरण जाते, कारण कालची स्थिती अशी होती की मला बोलताही येत नव्हतं. इतकी ऊर्जा वाढून जाते की सारखं सारखं स्नान करावं लागतं. आणि हे नवरात्रीचे दिवस आहेत महाराजा, सांभाळून घेतलं. आज खरंच सांगते, उघडताही येत नव्हते ओठ. महाराजांनी कसं बोलवून घेतलं. बोलवते धनी महाराज आहेत. मी खरंच सांगते, मी एक लहानशी मुलगी आहे, मला काहीच याच्याबद्दल ज्ञान नाही. पण महाराज इतक्या दिवसांपासून किती एपिसोड झाले दादा ह्याच्यावर काम करतात आहेत. या सगळ्या गोष्टी आपोआप होतात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, असं आजवर झालं नाही की ध्यान आणि ज्ञान एकत्र महाराजांनी कुठल्या यूट्यूबच्या माध्यमातून केलेलं आहे. पहिल्यांदा हा चमत्कार घडला की ध्यान आणि ज्ञान या माध्यमातून घडवून आपल्या परिवाराकडून त्यांनी केले. ही मोठी गोष्ट आपल्याकडून सगळ्यांनी म्हणजे तुमचं सगळ्यांचं सहकार्य आहे. तुम्ही लाईक करता, कमेंट करता आणि हे ज्ञान अनेकांपर्यंत पोचवता. महाराजा, अजूनही मी तुम्हाला विनंती करते, 66 जण आहेत, किती कमेंट्स आहेत त्यास तुम्ही तुमच्या बघा. जर आपण हे ज्ञान घेतो आहोत तर आपण देणंही लागतो, कारण घेतो आहे आणि देत नाही तर ते पावत नाही. महाराज, आपण महादेवाच्या चरणी फूल वाहतो, तर हे फूल प्रत्येकानं व्हावं, प्रत्येकानं हे बेलपत्र व्हावं. लाईक करा, कमेंट करा आणि हे ज्ञान सगळ्यांपर्यंत पोचवा. फक्त मलाच मिळालं पाहिजे, माझंच भलं झालं पाहिजे हा हेतू नको. महाराजांच्या चरणी हे सगळं ठेवतोय, अनेक लोकांना याचा लाभ व्हावा. आणि आपण जर बाकीचे सगळे एपिसोड्स बघितले तर अगदी डाव्या आणि उजव्या मेंदूवर प्रोसेस झाली आहे, कानांवर प्रोसेस झालेली आहे. इतकंच काय, शरीरातल्या प्रत्येक अवयवावर प्रोसेस झाली आहे. ही फक्त तुम्ही पोचवा, सगळे प्रश्न आपोआप मिटतील महाराजा, बाकी काही नाही. निरलसपणे ही सेवा आमच्याकडून करून घे, एवढीच विनंती. सगळ्यांना नम्र निवेदन, जी नवीन मंडळी आली आहेत त्यांना सांगते, हात हातामध्ये असे गुंफून घ्या, सुखासनात बसा आणि तुम्हाला नसेल बसताय तर सरळ पाय सोडून बसा.
फक्त डाव्या पायावर उजवा पाय लॉक करा. म्हणजे 20% ऊर्जा हातापायाची लॉक होते आणि 80% ऊर्जा आपले डोळे बंद करून बंद केल्या जाते. म्हणजे 100% ऊर्जा आपण आपली लॉक करतो, आपल्या शरीराच्या बाहेर जात नाही. फक्त डोळे मिटा, या ऊर्जेशी एकरूप व्हा. मी आपल्याला विनंती करते, ध्यान सुरू व्हायच्या आधी थोडं घोटभर पाणी प्यायलं तर खूप बरं होईल. आणि एक बाटली आपली जरूर ठेवा. एकदम शांत. आवाहन करते, ब्रह्मश्री पितामह पत्रीस्य बाबा, शंकर महाराज, समर्थ रामदास स्वामी, संपूर्ण गुरुतत्व आपल्या गुरूंना बघा मास्टर्स. देवी तत्व, महादेव आणि महादेव. आपल्या आईवडिलांना दंडवत प्रणाम. एक दीर्घ श्वास आपल्या पोटापर्यंत म्हणजेच मणिपूर चक्रापर्यंत घ्या. आपले व्हिडिओ जर ऑन ठेवले तर खूप बरं होईल. प्रोसेस सगळ्यांवर होते आणि 100% रिझल्ट मिळतो. ज्यांनी ऑफ केला व्हिडिओ त्यांनी ऑन करून द्या. एक दीर्घ श्वास मणिपूर चक्रापर्यंत म्हणजे बेंबीपर्यंत. या क्षणी आपल्या शरीरातील जी काही नकारात्मकता आहे, पावलापासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत सगळी निघून गेलेली आहे. श्वास बाहेर. दुसरा श्वास घ्या मास्टर्स. आपल्या पावलापासून ही सोनेरी ऊर्जा हळूहळू धान्याची जशी आपण पायली भरतो तसा प्रकाश आपल्या पावलांमध्ये, सगळ्या बोटांमध्ये बघा, खालचे तळवे बघा, घोटे, पायाची बोट, गुडघ्यांपर्यंत प्रचंड ऊर्जा आपल्या पावलांमध्ये, पायामध्ये आणि गुडघ्यात. ही ऊर्जा वर घेऊन जा मूलाधार चक्रापर्यंत म्हणजे उत्सर्जनाचा भाग. धियो यो नः प्रचोदयात् तत्सवितुर्वरेण्यम्
या क्षणी पावलापासून मणिपूर चक्रापर्यंतचा भाग शांत झालाय. किंचित वर या मास्टर्स. 4 बोट वर आपल्या स्वाधिष्ठान चक्रात. सूर्यदेवाची संपूर्ण ऊर्जा तुमच्या स्वाधिष्ठान चक्रात महसूस करा. पोटीपोट. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. आपले संपूर्ण स्वाधिष्ठान चक्र शांत झाले. थोडं वर या मास्टर्स. आपल्या मणिपूर चक्राजवळ म्हणजेच आपल्या पोटात मध्यभागी सेंटरला लक्ष द्या. सूर्याची सगळी ऊर्जा गोलाकार फिरते. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. मणिपूर चक्र शांत झालंय. वर या मास्टर्स. आपल्या हृदयस्थानी हृदयाच्या मधोमध अनाहत चक्र. हृदय सेंटरला बघा. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. संपूर्ण हृदय चक्र, हृदयातील सगळे अवयव, सगळीकडे हा प्रकाश जातोय. आपला स्पायनल कॉर्ड पूर्ण वरपासून खालपर्यंत प्रकाशित झालेला आहे. ही ऊर्जा प्रत्येक मणक्यामध्ये, व्हॅनमध्ये, परतेमध्ये, नसांमध्ये 1,72,000 नाड्यांमध्ये पोचते मास्टर्स. आपलं संपूर्ण स्पायनल कॉर्ड
आपल्या नाहत चक्र शांत झाले. आपले दोन्ही खांदे, हात बोटांपर्यंत शांत. आपलं विशुद्ध चक्र म्हणजे मानेची जागा सेंटरला बघा मास्टर्स. संपूर्ण प्रकाश इथे गोल फिरतोय. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. आपली मान, खांदे महसूस करा मास्टर शांत झाले. वर या आज्ञा चक्राच्या ठिकाणी दोन दिव्यांच्या मध्ये संपूर्ण ऊर्जेला महसूस करा. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. आपला आज्ञाचक्र, कान, संपूर्ण डोक्याचा भाग शांत झाला. संपूर्ण लक्ष ब्रह्मरंध्रावर म्हणजे डोक्याच्या वर. मास्टर्स, संपूर्ण लक्ष आपलं ब्रह्मरंध्रावर. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. आपलं ब्रह्मरंध्र शांत, एकदम शांत. मास्टर्स, पूर्ण शून्यता.
मास्टर्स, आपण ज्यांना आवाहन केलं होतं ते ब्रह्मश्री पितामह पत्री सर, बाबा, शंकर महाराज, समर्थ रामदास स्वामी, महावतार, सूर्यनारायण गुरु, संपूर्ण गुरुतत्व, देवी तत्व, महादेव आणि महादेवी या ग्रुपच्या वतीनं मी आपल्याला दंडवत प्रणाम करते आणि आपल्या ऋणातच राहू इच्छिते. आम्ही आपली रजा मागतो. चेतना तिकडे या मास्टर्स, पावलं हळूच हलवू द्या. अगदी हळूच हलवू. डोळ्यांवर हात द्या आणि डोळे आपल्या उंजळीत अत्यंत कोमलतेने उघडा. 5, 4, 3, 2, 1, 0. या विश्वाला आशीर्वाद द्या मास्टर्स. या विश्वाचं कल्याण झालेलं आहे. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक सगळ्यांचं कल्याण होत आहे. सगळे आनंदात आहेत, सुरक्षित आहेत. इथल्या स्त्रिया, मुली, गाई, वासरं सुरक्षित आहेत. धरती माता आनंदित आहे. सगळं प्रदूषण टळलेलं आहे. आणि मास्टर्स, आम्ही सगळे सुरक्षित आहोत. आमचे परिवार, आम्ही सुरक्षित आहोत. हा परिवार, सो फॅमिली, हे विश्व, सगळ्या कल्याणकारी चांगल्याच घटना इथे घडतात. इथे सगळे युद्ध थांबली आहेत. सगळीकडे शांतता आहे. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. दोन्ही हात स्वतःच्या डोक्यावर ठेवा. तथास्तु, तथास्तु. कुणीतरी सांभाळा आता. आपल्या सगळ्यांना, आपल्या आई वडिलांना, आपल्या गुरूंना माझा नमस्कार. प्लीज. मला आज वाघावर बसलेली महिषासूर मर्दिनी अष्टभुजा हिचं दर्शन झालं, कालिका मातेचं दर्शन झालं आणि शंकर महाराजांचं पण काही क्षण दर्शन झालं. आणि मला आज होमाचा वास आला, म्हणजे होम चालू असताना जो वास येतो तो मला साधारण 1 मिनिट पर्यंत येत होता. असा अनुभव आला. खूप छान, धन्यवाद. वृषालीताईंना बोलायचं वाटतं. अनम्यूट करा वृषालीताई. येतोय आवाज? हो, येतोय. सुंदर छान आणि देवी
दर्शन होत होतं मलाही बराच वेळ ते गाणे लागले पद लागलेलं देवीचं दर्शन झालं छान. आणि महाराजांचं पण सतत अस्तित्व जाणवत होतं आपलं मेडिटेशन असताना. सतत आता हे चालू आहे, आता सतत थोडे दिवस तर असं वाटतं महाराज आपल्या सहवासात इथेच आसपास कुठेतरी वावरतायत, आपल्या घरात आहेत असंच वाटतं. आजूबाजूला अवतीभोवती त्यांचं अस्तित्व सतत जाणवत असतं. सतत आपण ह्या नादात असतो, त्या तालात असतो, त्याच्यामुळे आपलं छान दिवसभर असं छान सुंदर प्रसन्न वाटतं. नमस्कार होता ताई. गुरुदादा तुम्हाला पण नमस्कार. नमस्ते. अजून बोलायचं कोणाला? नानांना बोलायचं 1 मिनिट. हा बोला नाना. हा नाही मी हे चालू असताना असं एक वेळेला एकदम गाढ दिलं होतं असं की त्याच्यामध्ये संतरात ध्यानामध्ये. आणि मला ते जे होतं ना स्तोत्र, ते स्तोत्र जे आहे ते आपल्याला पुढं लिखित स्वरूपात असलं तर जरा बरं होईल. म्हणजे ते उच्चार कसे आहेत काय आहेत, ते ऐकायला जरा कानाला एकदम मंजूळ वाटलं ते. असं मी सारखं सारखं ऐका असं वाटतं. सकाळी वेळेला लावलं, संध्याकाळी पूजेच्या वेळेला लावलं, छान वाटलं ते. असं रेकॉर्डिंग तर आता आहे आपल्याकडं, पण लिखित स्वरूपात तर कोणाकडे असेल ते जरा आपल्या व्हॉट्सअपवर पोस्ट केलं तर ते अक्षर जे आहेत आणि ते अतिशय लयबद्ध, त्यामुळे मग ते शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी ते काय आहे ते व्हॉट्सअपवर जर मिळालं तर कोणाकडे असेल पाठवलं जरा अभ्यास करता येईल. नाना जरूर पोस्ट करू. गुरुदादा व्हॉट्सअपला पोस्ट करते. हा राजी त्यांना बोलायचं. नमस्कार, ऐकू येतोय आवाज सर? काल मी पहिल्यांदाच अटेंड केलं. काल मी माझं स्वतःचं इंट्रोडक्शन दिलं होतं. आता काल मला खूप माझा कालचा दिवस खूप एनर्जेटिक आणि छान गेला. म्हणजे या ध्यानाच्या प्रक्रियेतून जी मला ऊर्जा मिळाली ती खूप छान वाटलं मला. म्हणून आज पण मी छान अटेंड केलं आणि मला खूप छान वाटलं, एकदम मस्त वाटलं. तर मला एक असं विचारायचं होतं की गुरुदादा, काल तुम्ही सांगितलं होतं तुम्ही शंकर महाराजांच्या मठात पालखी उत्सवाला गेला होता, तर तुम्ही तिथलं काही शेअर करू शकाल का? आता तुम्हाला काल तिथे काही अनुभूती आली असेल तर. म्हणजे माझी योग्यता आहे की नाही विचारायची मला माहिती नाही तुम्हाला, पण मला आवडेल ऐकायला जर असेल. हो, आज सांगणार आहे मी. असं काही समजू नका की आपली सगळ्यांचीच योग्यता असते. अ, ध्यानाच्या माध्यमातून आपण सगळे योग्य होतोच ऍक्च्युली. तसं काही म्हणू नका, म्हणजे विचार करू नका. मी तर खूप लहान आहे तुम्हाला हे सांगायला, पण मला असं स्वतःला वाटतं म्हणून सांगितलं. सांगेन मी. अजून कोणाला नक्की बोलायचं असेल तर बोलू दे. नक्की सांगतो. धन्यवाद आणि सगळ्यांचे धन्यवाद. आणखीन कोणाला बोलायचे का? हा, हेमाताईंना बोलायचे. आजचं कोटी कोटी प्रणाम. आणि गुरुदादा तुम्हाला पण, कारण आम्हाला हे इतकं छान ऐकायला मिळतंय सगळं ह्या ह्याच्यात की माहित नाही इतकं. आणि प्रत्येक वेळेला अनुभव इतका छान होतो की सांगण्यापलीकडेच जातं ते. म्हणजे काही शब्दच उरत नाहीत. आणि आज तर ध्यान इतकं छान झालं की प्रत्यक्ष ते स्तोत्र लावल्यावर देवीची शक्ती तुमच्यात गेल्यासारखी वाटली. हा अगदी प्रत्यक्ष अनुभव आला. फार छान, फार छान, फारच छान. ऋताताई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. गुरुदादा तुमचे खूपच हे काय, तुम्ही इतकी मेहनत घेता आणि रोज आम्हाला ऐकायला, मला पुष्कळ मी ऐकत नाही पण कधी वाटलं तर ऐकायला मिळतं परत सुद्धा, ते फारच छान वाटतं. आणि बरं, तुम्हाला पण नमस्कार त्याबद्दल. आणि एवढी मेहनत घेऊन करताय आणि सगळ्यांचा मी पुष्कळांना पाठवते, पण थोडी काही 1-2 पाठवले, बघूया आता त्यांच्या काय रिॲक्शन. आणि मग ही लिंक देईन कुठला आवडला तर, कारण नाही कोणी बघितलं तर काही अर्थ नाहीये त्याच्यात. आम्हाला आवडतं म्हणून सगळ्यांना आवडतं असं नाहीच काही. ज्यांना शक्य आहे त्यांना पाठव, त्यांचे अभिप्राय आल्यावर मग हे कर जाण. धन्यवाद. कोटी कोटी प्रणाम. राधिकाताई बोला. नमस्कार ताई, नमस्कार गुरुजी.
मला ना आज छान वास येत होता 5 मिनिटं. खूप छान वाटलं. धन्यवाद ताई. खूप छान ध्यान झालं. धन्यवाद, धन्यवाद. आत्मवंदन. ममता बोला. ऊर्जा खूप जास्त होती का? मला एवढं गरम झालं ना, एवढं गरम झालं, म्हणजे खूपच गरम झालं होतं आणि पूर्ण घामाने मी पूर्ण भिजली होती. आता जसं ते थांबलं आणि मी बाहेर आली ना, पूर्ण मी ट्रान्समध्ये होते. पूर्ण मी त्या गाण्यामध्ये गाणं ऐकत होते. पूर्ण मी ट्रान्समध्ये होते, पण पूर्ण घामाने भिजली होती. आता जसं ते थांबलं ना, तसं तसं मग शांत झालं. म्हणजे घाम येत नाहीये मला. पूर्ण भिजली होती मी. एवढी जास्त होते का ऊर्जा, म्हणजे मला काही समजलं नाही काय झालं. एवढं कधी झालं नाही. असं फ्रेश वाटतं असं. कधी सुद्धा. अजून बोलायचे कोणाला? मी सांगतो. आजच्या अनुभवाबद्दल बोलतो पहिले. आजपर्यंत जेवढ्या डुलक्या खाल्ल्या नसतील तेवढ्या डुलक्या खाल्ल्या, म्हणजे एवढं जास्त डीप झालं होतं ध्यान ते आजचं. आणि जाणवत पण म्हणजे मध्ये कधीतरी जाणवलं मी डुलक्या खातोय का काय, का पुढे चाललोय. माझं शरीर असं पुढे ओढलं जात होतं ऍक्च्युली. हे असं झालं नव्हतं कधी ध्यानामध्ये. ते सकाळी सकाळी म्हणजे आपण जे ध्यान करतो ते. तर ते त्या ध्यानाच्या मुळे तसं होत होतं. आणि आपण सहस्त्रधारानंतर चालू केलं, म्हणजे ते म्युझिक वगैरे चालू केलं आणि ध्यान ते चालू असताना अ, शंकर महाराजांबरोबर आपण अपर्णा क्रियेमध्ये कसं सहस्त्रधारातनं सगळ्या चक्रातनं फिरून आपल्या गुरूंबरोबर वरती युनिव्हर्समध्ये जातो, तसं तसं ते दिसलं. आणि तिथेच होतो आम्ही दोघं जण. आणि हे आई वडील जिथे राहतात ते घर, शंकर महाराजांचा आपला धनकवडीचा मठ आणि श्रीगोंद्याचा शंकर महाराजांचा मठ, अशा तिन्ही ठिकाणी मी ध्यान एकाच वेळेस करत होतो असं मला दिसलं त्याच्यामध्ये. हे असा आजचा अनुभव होता. आणि जो मंत्राचं म्युझिक लावलं होतं ते तर खूपच पॉवरफुल होतं. म्हणजे त्याच्यातले स्वर, त्याच्यातला रिदम, त्याच्यातनं बोललेले तबल्याचे बोल, अ, ते सगळं तसं जणू काही मला असं ते ऐकून वाटत होतं की जेव्हा जेव्हा ते तबल्याचे बोल वाजत होते तेव्हा असं वाटत होतं की मी स्वतःच ते म्हणतोय आणि वाजवतोय. अ, असं ते म्हणजे खूपच विशेष होतं ते सगळं. आणि थांबू नये असं, ते म्युझिक थांबू नये असं वाटत होतं. ते झालं आजच्या ध्यानाचं. आणि काल पहिल्यांदाच मी समाधी मठामध्ये, तसं बऱ्याचदा गेलोय, पण पहिल्यांदाच दुर्गाष्टमीला पालखीच्या सोहळ्याला गेलो. मला माहिती नव्हतं कशी असते ती पालखी सोहळा वगैरे. 4:30 वाजताचा टायमिंग होता, तर मी निघालो. 4 वाजता बहुतेक पोहोचलो. उशीर झाला, म्हणजे 4 वाजता पोहोचणं म्हणजे उशीर झाला पालखीच्या वेळेस, असं असतं तिथे. तर कारण आतमध्ये सगळ्यांना घेतात आणि अ, नंतर मग ते जे लोकं आतमध्ये असतात गाभाऱ्याच्या समोरच्या हॉलमध्ये, तिथे त्या लोकांनाच पालखीच्या सोहळ्यामध्ये पार्टिसिपेट करतात, असं काहीतरी होतं ते. ते मला माहिती नसल्यामुळे मी पहिले दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर दर्शन घ्यायच्या अगोदर एकानं विचारलं, की मला पालखी सोहळ्यामध्ये सामील व्हायचे तर काय करावं लागेल? आणि आता ते सगळं उशीर झालाय. तुम्हाला बघा तिकडनं पुढं कोणी विचारलं तर कोणी आतमध्ये घेतंय का? तर मी काही कोणाला विचारलं नाही. मी म्हटलं पहिले आता कमीत कमी दर्शन तर घेऊ. तर मग दर्शन घेतलं आणि अ, दर्शन घेतलं आणि आपण तिथे बाहेर पडतो ना दर्शन घेतल्यानंतर, त्या दरवाजातनं. तर तिकडे विचारलं एका स्वयंसेवकाला, की पालखीचं काय आहे स्वरूप, आणि कधी येईल पालखी बाहेर? तर मग त्याने मला सांगितलं, की 3 प्रदक्षिणा घालतात ते. गाभाऱ्याच्या बाहेर जो हॉल आहे, आणि मागे असं 3 प्रदक्षिणा घालतात. तर मग मी तिथेच थांबलो. आणि महाराजांना प्रार्थना केली, की आता मी पालखीसाठी आलो, तर मला पालखीमध्ये सामील व्हायचा एक संधी द्या यावेळेस. तर
त्यांनी ऐकलं ते आणि पालखी लगेच 2 मिनिटात आली. गाभाऱ्याच्या पाठीमागेच मी उभा होतो डायगोनल पाठीमागे. तर तिथे पालखी आली. मग ते पालखीचं दर्शन घेतलं आणि तिथं पालखीच्या मध्ये असं असतं, की पुढे भजनी मंडळ असतं. मध्ये त्याच्या भजनी मंडळाच्या मागे काही लोकं असतात, सेवेकरी आणि त्याच्या पाठीमागे पालखी असते असं असतं ते. आणि अशा 3 प्रदक्षिणा घालतात ते पालखीला. सॉरी आपल्या ह्याला मठाच्या ह्याला आतमधनं. तर ते मला त्या भजनी मंडळाच्या ह्याच्यात सामील होता आलं नंतर मागे आणि त्यांच्याबरोबर मी पालखीच्या ह्याला पालखी सोहळ्यात पार्टिसिपेट झालो. तर त्याच्यामध्ये अनुभव असा होता, की एक तर भजनं ते जे म्हणत होते, त्याच्यात तेवढा लाईव्हलीनेस होता, की तिकडच्या वाइब्स एकदम अशा अचानक म्हणजे बदलून गेल्या त्या. काय ते त्यांची ढोलकी आणि आवाज आणि ते काय होतं ते. तर त्यांनी पहिले भजन चालू केलं दाढीधारी अ, ही मूर्ती कोणाची ते एक भजन आहे ना त्याच्यातनं आणि ते लाईव्ह आपण ऐकलं होतं ते लावलं होतं मी YouTubeवरती. पण ते लाईव्ह ऐकल्यानंतर त्याच्या वाइब्स खूपच जास्त हे होत्या. थोडंसं रेकॉर्डही केलंय मी ऑडिओ त्याचं आणि नंतर मग दुसऱ्या आतमध्ये गेलो आणि आतमध्ये गेल्यानंतर परत 10-15 मिनिटं भजन म्हटलं जातं आणि परत पुढची फेरी प्रदक्षिणेची चालू होते. हं. तर ते दुसऱ्या फेरीनंतर मग असं बघितलं, की गाभाऱ्याच्या पाठीमागे गेल्यानंतर काही लोकांना खांदे म्हणजे खांदे द्यायला अलाऊ करतात पालखीला. तर मी ते पाहिलं. म्हटलं, "महाराजांना मी काही आत्ता जात नाही. तुम्ही सांगा, तुम्हीच स्वतः सांगा कधी हे करायचं ते." तर मग मी वाट पाहिली आणि आतमध्ये तिसऱ्या प्रदक्षिणेसाठी जेव्हा पालखी गेली तेव्हा मी असा उभा होतो तिथे. मग मला संधी मिळाली पुढच्या साईडला पालखीला खांदा द्यायची. तर मी पालखीला खांदा दिला आणि नंतर साधारण 2 मिनिटं असेल. नंतर परत भजनी मंडळांनी 10-15 मिनिटं भजन म्हटलं आणि त्याच्यानंतर पुढे गाभाऱ्याच्या पाठीमागे तिसऱ्या प्रदक्षिणेसाठी गेले. ती पालखी मूव्ह झाली आणि नंतर अ, विचार केला आपण पुढनं दिले तर मागनं पण द्यावी. तर मागच्या साईडनं पण पालखीला खांदा दिला मी अ, थोड्या वेळासाठी आणि नंतर मग काय माहिती महाराजांची काय इच्छा होती. समोरनंच एका माणसाने मला बोलवलं परत पुढच्या साईडला पालखीला खांदे द्यायला. अ, आणि ते एक होतं. ते म्हणजे ते खूप विशेष वाटलं मला. आणि दुसरं म्हणजे तिसऱ्या प्रदक्षिणेच्या वेळेस ते कसं होतं, की भजनी मंडळाच्या पाठीमागे 2 अशी मुलं होते. ते म्हणतात ना, असं गोल-गोल असतं दांड्याचं. ते घेऊन असं जसं काही फलक आहे आणि मध्ये एक माणूस त्रिशूळ घेऊन त्या त्रिशूळवरती 3 लिंब असे लावलेले होते. तर तिसऱ्या प्रदक्षिणेच्या वेळेस जेव्हा गाभाराच्या हे हॉलमध्ये होती पालखी, तेव्हा एक त्रिशूळाच्या राइट मोस्ट साइडचं जे हे टोक असतं त्याच्यातलं लिंबू खाली येऊन माझ्याकडे पडलं. तर मी ते पाहिलं काहीतरी पडलंय तर ते लिंबू होतं ते. लिंबू उचललं मी आणि म्हटलं काय करायचं लिंबूचं? मी त्या जवळच्या सेवेकरींकडे पाहिलं तर ते म्हटले, "काही नाही आता तिथं नवीन लिंबू लावावं लागतं" म्हणे. "जुना लिंबू परत लावता येत नाही पडलेलं." तर मग ते मी माझ्या हातातच धरलं. मग नंतर त्या बहुतेक संचालक मंडळांपैकी कोणतरी असेल त्यांनी मग ते माझ्या हातात लिंबू ते पाहिलं आणि मग ते माझ्याकडनं अ, त्यांनी घेतलं म्हणजे मागितलं. तर त्यांनी ते जपून ठेवलं कुठेतरी असं झालं काहीतरी. आणि नंतर मग ती तिसऱ्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर मग परत पूर्ण आरती झाली सायंकाळची आणि नंतर मग त्याची सांगता झाली. तर असा माझा पहिला पालखीचा ह्याचा अनुभव होता. आणि पहिल्याच पालखीमध्ये मला अपेक्षित नव्हतं, की मला पालखीला आधार देता येईल खांद्याने. ते द्यायला एकदा नाही दोनदा जमलं आणि त्याच्यानंतर समाधीचं पण दर्शन 2दा झालं काल. असा अनुभव होता कालचा. मग त्याच्यानंतर महाप्रसाद खाल्ला. अद्भुत दादा, सगळ्या इच्छा महाराजांनी पूर्ण केल्या तुमच्या. आणखीन कोणाला बोलायचंय का? सगळ्यांचं जय बोलणं श्रीराम. झालेलं आहे. मी रजा मागते. धन्यवाद. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम.